तर आज मी एका वस्तूपासून 2 पदार्थ बनवलेत, काय तर ते पुढे तुम्हाला सांगतेच। पण इथे आरशासमोर स्वतःला एकदा बघत होते की मोकळ्या केस सोडल्याच्या नंतर मी कशी दिसते। तर बऱ्यापैकी चांगलं वाटत होतं, आवडतं मला सुद्धा। पण लक्षात येतं नंतर की चला आता आपल्याला किचनमध्ये जायचंय, केस बांधल्याशिवाय पर्याय नाही। आणि नंतर मग सायंकाळच्या स्वयंपाकासाठी लागले तर फ्रीज उघडून बघितलं तर फ्रीजमध्ये हे ओलं नारळ होतं, काल परवा फोडलेलं। आणि आता स्वयंपाकाच्या मध्ये याचा कुठे गोंधळ मांडावा म्हणून एकदम टेस्टी होणारं नारळाचं दूध करून पेलं, पटकन होतं, छान पण लागलं होतं। पण आता उरलेला हा नारळाचा किस जो आहे तो काय मला फेकून द्यावा वाटला नाही, त्याच्यामुळे काम वाढलं तर वाढलं। इथे पातेल्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि नारळाचा किस परतून घेतला। अर्धी वाटी बारीक केलेला गूळ टाकला, इलायची किंवा जायफळची पूड याच्यात टाकायची आणि घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। थंड झाले की एका ताटाला तूप लावून याला सेट करून घ्यायचं। हवे असेल तर याच्यावरती काजू बदामचे काप टाका तुम्ही। माझं ड्रायफ्रुटचं जे चॉपर आहे ते थोडंसं खराब झालंय आता। त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीच्या वड्या पाडून घेतल्यात। रात्रीचा नंतर स्वयंपाक केला आणि असा होता रात्रीचा बेत। जेवण हे आवरून थोडंसं रात्री फिरायला गेलो आणि मस्त अशी शेकोटी पण केली होती।